नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि आज आलेली आहे दीदी, कारण की आज आमच्याकडे येणार आहेत पाहुणे, म्हणजे माझ्या मोठ्या मामाच्या मुली येणार आहेत इकडे जेवायला। आणि आई सुद्धा इकडेच आहे, कारण की प्रीतची नाईट शिफ्ट चालू आहे, त्यामुळे आता जेवणाची तयारी चालू आहे। म्हणजे ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आमची, आम्ही सकाळीच लागलो आहे ना, ते थोड्या वेळात येतीलच त्या। आज जेवायला मात्र स्पेशल मेनू आहे। आज आहे मटन, चिकन आणि भाकरी। तर पटापट सगळं उरकलं। आता करताना मी काही शूटिंग जास्त केली नाही, कारण की गडबड होती। 10 नंतर आम्ही सगळी तयारी करायला लागलो, त्याच्यामुळे झालं पटकन। पण ओवी आमची थोडीशी नरम आहे, म्हणजे थोडी आजारी आहे ती आहे। आल्या आल्या बेडरूम मध्ये झोपले, भाऊ गेलेले तिला स्कूलमधून आणायला, कारण की तिच्या पोटात दुखायला लागलं, त्याच्यामुळे सगळी गडबड झाली। तर ती आहे, आराम करते। प्रीत सुद्धा नाईट करून आला होता, तो झोपलाय, तो उठलाय, फ्रेश वगैरे होईल आता, मग सगळे एकत्र जेवायला बसू। तर आज तुम्हाला मी माझ्या मामाकडची फॅमिली दाखवणार आहे, सो ब्लॉगला पुढे कंटिन्यू नक्की बघा। आता मी तुम्हाला दाखवते जेवण कसं काय बनवले, काय काय बनवलेलं आहे ते दाखवते। तर चला, कुठे आहेत भाकरी? आहेत इकडे का? भाकरी इकडे तयारी करून ठेवली, आईने सगळी तयारी करून ठेवले। आईचा टोपला केवढ्या भाकऱ्या केल्या? हे पण 15 ना? 15 आणि 2 झाल्यात। 17 भाकऱ्या केल्या तेवढ्या मी लाटत होते। अर्ध्या दीदीनी केल्यात, अर्ध्या आईनी केल्यात, है ना दीदी? दीदीने अर्ध्यात थापल्यात, आईनी सुद्धा थापल्यात, मी नाही थापल्यात मी लाटल्यात। तर केवढ्या भाकऱ्या झाल्या, एवढ्या केलेल्या आहेत। वेफर खातोय, भूक लागली आणि मेनू दाखवते तुम्हाला मी। किचन मध्ये थोडासा पसारा आहे, ही कोशिंबीर केलेली आहे, पण त्याच्यामध्ये दही वगैरे टाकायचं आहे अजून, म्हणून नुसतंच ठेवलंय, मीठ पण नाही टाकलंय, नुसतं बनवून ठेवलंय। आणि हे काय दीदी? चिकन आहे ना? चिकन सुक्का बनवलं, सुक्क चिकन आहे। आणि हे आहे मटन, मटणाचा रस्सा बनवलाय असा। तर या जेवायला आज सगळे। इकडे ओवी झोपलेली आहे, थोडंसं अंग गरम आहे तिचं। मी इकडे कधीपासून सकाळपासून मी हा मंगळसूत्र सोडवण्याचा प्रयत्न करते, पूर्ण गुंतलाय तो, अजून निघतच नाहीये। प्रीतलाच सांगावं लागेल, पूर्ण गुंतलाय तो एकमेकांचा। मला आता घालायचं आहे पण अटकलाय। आली का? आणि कोणतरी उठलेला आहे। पेपर कसा गेला? आणि आमची ओवी आजारी पडली, पण नेमकी पेपराच्या दिवशीच। पेपर चालू आहे तिच्या स्कूलमध्ये आणि अचानक आमच्या पोटामध्ये दुखायला लागला। तो बघ कोण आलाय, तो बघ कोण आलाय, मामा आला। मामा आणि भाची झोपली होती। काय ग? नाही, आमचा मूड नाहीये सध्या, आम्ही आत्ताच झोपेतून उठले ना, म्हणून। जायचं का अलिबागला बीचवर? आणि तू आजारी आहेस ना लगेच बीचवर रेडी, येतेस का? आणि क्लासला कोण जाईल? सुट्टी? उद्या मराठीचा पेपर आहे, ओके। तर आता फ्रेश होऊया। आता माझ्या ओवीनी मंगळसूत्र सोडायला घेतलेलं आहे। मामाकडे दे, मामा काढेल। काय ग, जमेल का? हा, माहिती मामाला दे, मामा आलाय बघ पाठीमागे। सुई कशाला? दे मामाकडे, दे, मामा काढेल, दे इकडे, चल। दीदीने इकडे ताटं भरलेली आहेत सगळ्यांसाठी। आता मी लिंब देते, कापले तिथे, थोडासा भात ठेवलाय अजून, हा आहे पण आम्हाला वाटतं थोडंसं कमी होईल म्हणून थोडा परत ठेवलाय। तर लिंब देते एक एक ताटात आणि कोशिंबीर। दीदी एकदम परफेक्ट वाढते जेवण। इकडे लिंब। मोठी बहीण असल्याचा हा फायदा असतो की सगळं करते, बारक्या बहिणीला थोडा आराम असतो। म्हणजे मी काहीच करते, दीदी असलं की दीदी स्वतः सगळं करते, तिला आवड आहे किचन मध्ये, सगळं करत असते ती मस्त। हे अर्ध जेवण जे आहे ते पप्पानी केले आणि दीदीने केलेलं आहे, आम्ही दोघींनी भाकऱ्या केलेल्या आहेत। चला, तिकडे राहिले ना, ओके। आणि ही आहे माझी मोठी मामी, आणि आईला तुम्ही ओळखतातच आणि या आहेत माझ्या मामाच्या मुली 3 हाय बोला माझ्या ब्लॉग मध्ये।
तर आता मी जेवायला बसतो. काय हा, तर आता ही लोक खोपोलीला असतात, तर आता आमच्याकडे जेवायला आलेले आहे. आता भाऊ लोकांचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, तर आम्ही जेवतो या जेवायला. आणि ओवी आमची वेगळीच आहे आज, जरा ऑडमेन आउट आहे. आमच्या जेवायला इथे नाही, तिची आज इच्छाच नाहीये, काहीच नाही खाल्लंय, केळं खाते फक्त आम्ही, फळांवर आहोत. तर चला आता आम्ही जेवून घेतो. मी वाढेन दीदी केवढी मला मदत करते, दीदी सगळं वाढते. आता आम्ही बसतो जेवायला. वाजलेत बघा किती, जरा उशीर झाला, 3:15 झाले. जेवतो. खाली चल, काय ग खाली चल. काय फोटो, हा फोटो काढते मी. गेली का दीदी, तू मधीत आहे. हा, तू उंच आहेस जरा. ओके. सारी कदा पोरीला घेतले पप्पानी. जा जा. हा दीदी, तू मधीत, तू उंच आहेस ना म्हणून. दिच्यात मस्त आलाय. दीदी सेव्ह कर, जास्त प्रकाश येतोय ग. तुझ्या मोबाईल मध्ये काढ ना, इंस्टाग्राम मध्ये काढतेस ना. ओके. छोटी मधीत. अरे बापरे, बाप्पा मधीला काय करतायत. वजन उचलते काय बाबा, काय करतायत. अरे वा, व्हेरी गुड. आणि नेमकीच आता आमची लाईट गेली. आम्हाला फोटो काढायचे होते, तरी पण आम्ही गार्डन मध्ये खूप सारे फोटो काढले. तर चहा बनवतो आणि मग आता निघतीन ती थोड्या वेळात जायला. आली लाईट, बोलल्यावरच लगेच आली. मी लाईटच बघ, लाईट नाही, आम्हाला फोटो काढायचे, तरी आम्ही गार्डन मध्ये फोटो काढले. आता लाईट आली, तर चला चहा देतो आम्ही त्यांना. चहा सुद्धा दीदीच बनवणार आहे. आता मला बोलते दीदी तुझी केवढी काम करते, पण दीदीला आवड आहे माझ्या. तशी गुड्डीला पण खूप आवड, मला खूप जास्त आवड. त्यांना ब्लॉग मध्ये सगळ्यांना माहिती की मला गुड्डीला केवढी आवड आहे. ते जास्त करून माझी आई आणि दीदीच बनवत असते, मी फक्त खायचं काम करते. मी सांगितलेलं, मी ग्रॅज्युएशन झालं तरी पण मला जेवण येत नव्हतं. आता मी लग्नानंतर कुठे करायला लागले, पण कधी घरी कोण पाहुणी आली तर मग दीदी आणि आई मला मदत करायला येतात, जसे की आज आलेली आहे. पाठी आवाज बघा. चला चहा देतो आम्ही सगळ्यांना. चांगले आहेत करा, तिन्ही छान आहेत. पण ह्याच्यावर या साडीवर ना तू पिवळा ब्लाऊज नको शिवूच, लाल किंवा असा वेगळा कॉन्ट्रास्ट घे काय ते, मग तो चांगला वाटेल. असं आहे. या तिघींनी साड्याचे बघितल्या कोणता कोणता कलर आहे. तेच साड्यांचे आमचं पण असंच असतं, कुठली साडी नाही आवडला मी चेंज करतो एकमेकींकडून. चहा आलेला आहे, पहिली जाली तिकडे घेऊन गेलेली आहे. बाय 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 बाय, टाटा, लवकर ये. नाही काय काय, कॅडबरी तिची दे, कॅडबरी पहिले. हा चलो बाय 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 बाय. चला बाय बाय, लवकर या, सावकाश जा. मामी सावकाश जा, मामीला आवाज आहे. मामी सावकाश जा. बाय बाय. हा बाय.